ज्ञानेश्वर आणि पाण्यावरची शेव काळात केवळ 10 वर्षांचा एक विलक्षण बालसंत राहत होता. त्याचं नाव होतं ज्ञाना. गावोगावी लोक त्याला देवाचं मूल म्हणत. एके दिवशी ज्ञाना एका साध्या गावात आला. काही भक्त त्याच्या चरणी बसले, परंतु काही संशयी गावकरी मात्र दुरून कुजबुजत होते. एवढा लहान मुलगा इतकं ज्ञान कसं देतो? काय एवढं वय आहे त्याचं? 10 वर्षही नाही. हे काही जादूटोणा नसेल ना? ज्ञाना हे ऐकत होता, पण त्याच्या मनात किंचितही राग नव्हता. बाळा, तुझं बोलणं आम्हाला कळतं, पण आमचं मन स्थिर राहत नाही. संशय, भीती, मत्सर कितीतरी विचार येतात. ज्ञान आम्हाला कसं कळेल? ज्ञान हे अनुभवातून मिळते. आबा, मन स्वतः स्वच्छ असतं. अज्ञानाची शेवाळी बसली की ते घाण दिसू लागतं. गावकऱ्यांना हे समजूनही पटले नाही. हे सांगणं सोपं आहे बाळा, पण प्रत्यक्षात हे कसं होतं ते दाखव. ज्ञाना मंद हसला. त्याला वेळ आली हे कळलं. उदाहरण देण्याची वेळ. गावाच्या बाहेर एक मोठं तळं होतं. उन्हामुळे तळ्यावर दाट शेवाळी पसरली होती. ज्ञाना गावकऱ्यांना म्हणाला, चला, मी तुम्हाला मनाचं रहस्य दाखवतो. सर्वजण तळ्याकाठी या. सर्वजण तळ्याकाठी आले. तुम्हाला वाटतं की हे पाणी घाण आहे, पण घाण पाण्यात नाही, ती या शेवाळीत आहे. गावकरी आश्चर्याने बघू लागले. म्हणजे? त्यांनी विचारलं. जसा तुम्ही ही शेवाळ बाजूला काढता तसा पाण्याचा खरा स्वच्छ स्वरूप दिसू लागतं. मनावरही शंका, मत्सर, निंदा, भीती यांची शेवाळी बसते. ती काढली की देवज्ञान स्पष्ट होतं. ज्ञानाने तलावावरील शैवाळ एका लांब काठीने हळुवारपणे बाजूला सारण्यास सुरुवात केली. क्षणाक्षणाला तळ्याचं पाणी सूर्यकिरणात चमकू लागलं. इतकं स्वच्छ की तळाचा गोटा गोटा दिसू लागला. गावकऱ्यांचे डोळे मोठे झाले. अरे, पाणी तर स्वच्छ आहे. इतके दिवस आम्हाला असं दिसलं नाही. तुमच्या मनाचंही तेच आहे. मन निर्मळच असतं, पण अज्ञानाची शेवाळी बसली की मन अस्पष्ट दिसतं. गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. पहिल्यांदाच ज्ञानाचा अर्थ त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला व ते म्हणाले, बाळा ज्ञाना, आज तू आमच्या मनावरील अज्ञानाची शेवाळी काढून टाकलीस. आम्ही तुझे आभारी आहोत. मन स्वच्छ ठेवा. भीती, संशय, निंदा यांना मनात वाढू देऊ नका. मन स्वच्छ तर देव कळतो. गावभर दिव्यता पसरली आणि त्या तळ्यासह गावकऱ्यांच्या मनातलं पाणीही स्वच्छ झालं.